तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं ही शिवसेनेच्या पडझडीची एक घटिका होती असं तुम्हाला वाटतं? नाही 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 नाही. उलट मी तेव्हाही बोललो होतो, ते होते सगळे म्हटलं अरे आपल्याला आनंद वाटला पाहिजे. ज्या घराण्यांनी शिवसेना उभी केली ते होते म्हणजे कोण होते? पण हे होता तेव्हा तिकडेच होते ना ते. ज्या घराण्यांनी शिवसेना उभी केली, ज्यांनी आयुष्य सगळं केलं आपल्यासाठी, त्या घराण्यातल्या एका व्यक्तीने पहिल्यांदा एखादं पद घेतलं असेल तर आपल्याला अभिमान आणि आनंद वाटला पाहिजे. म्हणजे महाराजांच्या घरातल्या आधी कुणी राजपुत्र पुढच्या सिंहासनावर बसायचं नाही. सिंहासनावर आम्ही बसला, महाराजांनी फक्त रिमोट कंट्रोल ठेवायचा. सगळे असं होऊ शकत नाही, लक्षात घ्या. संभाजीराजांनी जे पुढं त्या बारभाईमधल्या लोकांना टाकले ना खाली, हत्तीच्या पायाखाली तोडदवले, तशा लायकीची माणसं आहेत आत्ता. जशी प्रतारणा करणारी लोक आहेत ती, लक्षात घ्या. काय झालं असतं साहेबांनी 2.5 वर्ष बघून, तुम्हाला आनंदच वाटला पाहिजे होता ना. बरं त्यांची लालसा होती का? नाही ना. खरं तर मला असं वाटतं तुम्ही केव्हा तरी शरद पवार साहेबांना हा प्रश्न विचारला पाहिजे. यांनी त्यांचंच नाव सांगितलं तेव्हा त्याच्यावर शरद पवार साहेबांनी काय प्रतिक्रिया दिली ही एकदा महाराष्ट्राला कळली पाहिजे. आणि यांना का सांगितलं की तर ते अखंड राहील. नवीन होतं ना सगळंच, असा कधी प्रकार घडलाच नव्हता. तो साहेबांच्या वेळी घडला. शिवसेना प्रमुख जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार साहेब सगळे एकत्र आले होते, शिवतीर्थावर सभेत होते एकत्र. म्हणून माझं म्हणणं आहे की इतका इतका स्वार्थ की आदित्यचा उदय होतोय बघितल्यानंतर आपल्याला हसू तोडण्याची गरजच नाही ना. तुमच्या मुलाला केलं ना खासदार, त्याची नाही आठवण झाली का? तो तर कशातही प्रवाहातच नव्हता ना. त्याला घरून खेळून बाहेरून आणून बसून खासदार केलं, एकदा नव्हे दोनदा केलं. त्या माणसाने तेव्हा मन नाही मोठं केलं त्यांनी. बरं जे पद दिलं त्या दिल्यानंतर त्याच्यामध्ये कधी ढवळाढवळ नाही. सारं काही तुमच्याचकडे होतं ना. निर्णय पण तुमचे, सरस्वती लक्ष्मी सगळी तिकडेच होती तुमच्याकडे. मग एवढं फ्रीडम दिल्यानंतर सुद्धा त्या माणसाच्या पाठीत सुद्धा खुपसायचा. मग राहिलं असतं ना, काय झालं असतं? ते आयुष्यभर राहिले असते का? एक तर त्यांचा पिंड नाही, त्यांनी ते फेकूनच दिलं असतं. आत्ता पाहिलं ना विधान परिषद, एका मिनिटात लालसा असलेला माणूस विधान परिषद सोडलीच ते, आता परत आलेच ते, होऊ शकलेच त्याला. नाही त्यांना जमत, नाही त्यांना ते पटत की ही माणसं, अशी भ्रष्ट माणसं ज्यांना मी घडवली ते समोर बसले आहेत.